कर्जमाफी आणि वीज विम्याच्या मागणीसाठी आज खासदार निलेश लंके यांनी शेतकरी जन आक्रोश मोर्चा सुरुवात केलेला आहे। पारनेरमध्ये सध्या आपण आहोत, आपल्यासोबत खासदार निलेश लंके आहेत। आपण त्यांच्याकडून सगळ्या नेमके मागण्या काय आहेत त्या जाणून घेऊया। नेमके मागण्या काय हे आज आंदोलन केलेलं सुरू केलेलं आहे। शेतकऱ्यांना जी कर्जमाफी दिली, कर्जमाफी फसवी, त्यामध्ये अनेक जाचक अटी घालून ती कर्जमाफी दिलेली आहे। त्यामुळे आमची मागणी एकच आहे की सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे। तुम्ही पाहिलं असेल मागच्या 8-10 दिवसापूर्वी रोहित पवार पंढरपूरला उपोषण केलं, अन्नत्याग आंदोलन केलं त्या शेतकऱ्यांसाठी। त्याच धर्तीवर आम्ही सुद्धा या ठिकाणी आंदोलन करत आहे, कारण आज शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे। एक काळ भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून भारत देशाकडे आपण पाहिलं जात होतं आणि त्यामध्ये अव्वल दर्जा महाराष्ट्राचा होता। पण आज भारतात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या होती, त्यामध्ये जास्त प्रमाण महाराष्ट्राचे आहे। त्याला कारणीभूत कोणी सरकार आहे। जर शेतकऱ्यांना ढोबळ हाताने जर दिलं तर अडचण काय? शेवट सरकार तुम्ही निवडणुका लागल्यानंतर घोषणा करता आणि तुम्ही आज का तुम्हाला शेतकऱ्यांचा विसर पडतो? आज तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे। आज तुम्ही दुधाची परिस्थिती बघा, सोयाबीन असो, कांद्याची परिस्थिती बघा। आम्ही आपल्या काळात आंदोलन केल्यानंतर तरी कांद्याला काहीतरी भाव वाढले, पण 18-19 रुपयांनी काय होत नाही। कांद्याचा भाव 25 रुपये, कमीत कमी 25च्या वर कांद्याचा भाव पाहिजे। अशा अनेक मागण्या आम्ही आज विजेचा प्रश्न, आज आमच्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये दोन्ही तरुण लोक लाईटचा रात्री विजेचा शॉक लागल्यानंतर मृत्युमुखी पडावं लागलेलं आहे। आज लाईट नसती, 20 घंटे लाईट नसती। या सगळ्या आक्रोश, आज शेतकऱ्यांचा आक्रोश आहे। हा मोर्चा आज या ठिकाणी काढलेला आहे। कुठेतरी रोहित पवारांच्या आंदोलनात देखील सरकारने आश्वासन केलेलं होतं की आम्ही जे आहे कर्जमाफी सकारात्मक बोलूया, पण अजून केलेलं नाही। आता अधिवेशन सुरू झालेलं आहे, वेळ काढूपणा करते, त्यामुळे आम्ही अधिवेशन काल सुरू झालं। आज आम्ही आक्रोश मोर्चा काढलेला आहे। सरकारला आता तरी कुठेतरी जागा आली पाहिजे। आमचं तर आव्हान आहे, जर तुम्ही खरे शेतकरी पुत्र असताना तर माझ्या शेतकऱ्यांना न्याय देतात, माझ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट करून टाकतात। आम्ही काय मागणी 10 लाख रुपये 20 लाख रुपये करत नाही। आमची मागणी सरळ आहे, जी 2 लाख रुपये येणार आहे ना, तुम्ही सरसकट देऊन टाका ना। कशाला 2019च्या अटी लागते? अनेक त्या ठिकाणी टेक्निकल काय सांगितलं जातं, टिपिकल सांगितलं जातं, बँकिंगवर लोड होतो। बँकिंगचा काही संबंधच नाही ना, पैसे बँकेतच जाणार आहेत ना पैसे, त्यामुळे बँकेचं लोड काही येत नाही। उभं काहीतरी चुकीचे कारण द्यायचे आणि त्या ठिकाणी सांगायचं। त्यामुळे आमची आज मागणी म्हणजे आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं, जर सरकारने लवकर डिसिजन नाही घेतला आम्ही असा मोर्चा आम्ही मुंबईच्या मंत्रालयात आम्ही गुरु असू, ट्रॅक्टर असू, बैल असू, तुमचे बकरा असू, शेळ्या असू, याच्यासहित आम्ही मंत्रालयात आंदोलन करण्यात सरकारने जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर असाच मोर्चा जो आहे तो मंत्रालयापर्यंत धडकणार असल्याचं खासदार निलेश लंके यांनी सांगितलं। गिरीश रासकर, महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर।